नमस्कार मित्रहो, मी कार्की. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अभ्यास करणार आहोत एका वेगळ्या लेखशृंखलेचा. मराठी दैनिकात नित्यनेमाने प्रकाशित होणारी मला भावलेली लेखशृंखला. तिचं नाव आहे पटलं तर घ्या. लेखक डॉक्टर किशोर आतनूरकर सर. माझ्या नेहमीच्या विषयाला थोडी बगल देऊन जरा वेगळ्या असणाऱ्या विषयाचा मी आज आपल्याला परिचय करून देत आहे. तर सर्वप्रथम आपण लेखकाचा परिचय करून घेऊ. डॉक्टर किशोर आतनूरकर सर स्त्री आरोग्य अभ्यासक. गेली 35 वर्ष आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वीपणे कार्यरत. अधोरेखित करण्याची बाब ही की सरांचं PhD मात्र समाजशास्त्र या विषयामध्ये आहे. सरांचा सहभाग असणाऱ्या प्रत्येक सिझेरियन शस्त्रक्रियांच्या संदर्भात विविध पैलूंच्या नोंदी ठेवत त्या माहितीवर आधारित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमध्ये सरांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. महाराष्ट्रातील नामांकित वर्तमानपत्रातून स्त्री आरोग्याशी संबंधित त्यांनी स्तंभलेखन केलं आहे. सरांनी लिहिलेली टुगेदर वी डिसाइड अर्थात निर्णय तुझा माझा हे कुटुंब नियोजनाविषयीचे साधन पुस्तक, तसेच तिच्या आरोग्यासाठी सर्व काही हे मराठी विज्ञान परिषद मुंबईतर्फे पुरस्कार प्राप्त पुस्तक, ही दोन्ही पुस्तकं वाचण्याजोगी आहेत. आज या माननीय लेखकाचा आपल्याशी परिचय मला करून द्यावासा वाटला, कारण महिला रुग्णांकडे एक स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून नव्हे तर स्त्री आरोग्य अभ्यासक या भूमिकेतून पाहून त्यांच्या समस्यांचे निराकरण शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक पैलू विचारात घेऊन करण्यासाठी प्रयत्नशील असण्याची आतनूरकर सरांची भूमिका मला भावली. तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची प्रेरणा, या जगताची भाग्यविधाता, असं स्त्रीचं काव्य वर्णन करता करता या समाजाने कित्येक जबाबदाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर टाकल्या. अर्थात स्त्रीने हसत हसत त्या स्वीकारल्याही, पण या मोठेपणाचं ओझं हसत हसत वहन करताना भारतीय स्त्रीने तिचं आरोग्यही पणाला लावलं. या समाजाला आणि खुद्द स्त्रीला देखील या गोष्टीची समज देणारं सरांचं लिखाण अतिशय डोळस वाटतं. आपली जेव्हा उन्नती होते तेव्हा आपल्याला जाणवतं की समाज ऋणाची परतफेड करणं आपलं कर्तव्य आहे. या समाज ऋणाची परतफेड करण्याचा हा आतनूरकर सरांनी निवडलेला मार्ग अगदी अभिनव आहे. स्त्री आरोग्य अभ्यासासोबतच मनुष्य स्वभावाचे बारकावे टिपत आतनूरकर सरांनी बरेचसे लिखाण केले आहे. त्यावर आधारित आजची ही लेखशृंखला. पटलं तर घ्या. माणूस कसा ओळखावा, वाजवी, एकमेकांसोबत रमणे आणि अविश्वास हा आपला स्थायी भाव, हे लेख या शृंखलेचेच भाग आहेत. सर लिहितात, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना माझ्या व्यक्तिमत्वातला डॉक्टर आणि माणूस या दोघांना मला वेगळं करता आलं नाही. वैद्यकीय व्यवसायातून मला पुरतील आणि थोडेसे उरतील एवढं अर्थार्जन केलं, पण व्यावसायिक दृष्टिकोनातून मला या क्षेत्राकडे बघता आलं नाही. डॉक्टर माणूस म्हणून जगत असताना जे काही अनेक दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त डोक्यात चालू होतं ते कधी ना कधी कागदावर लिहावं, शब्दबद्ध करावं असं वाटत होतच. मित्र, माणूस कसा ओळखावा या लेखामध्ये माणसाला ओळखण्याचे 2 सरळ मार्ग सांगितले आहेत सरांनी. आपण ते सरांच्या शब्दामध्ये ऐकू. सर लिहितात, सदिच्छा हॉस्पिटलमधलं ऑपरेशन आटोपून हॉस्पिटलच्या खाली आलो. आमच्यासोबत नेहमी बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून काम करणारे आणि जवळचे मित्र आप्पा देशपांडेची वाट पाहत खाली असलेल्या इलियसच्या मेडिकलच्या दुकानात थोडा वेळ बसलो होतो. दुकानामध्ये इलियस नव्हता, बाहेर गेला होता. 5-1 मिनिटात तो बाहेरून आला. तेव्हा मी त्याला माझ्या डोक्याला हात लावून बसलेला दिसलो. इलियस आला आणि माझ्याकडे पाहून म्हणाला, क्यों डॉक्टर साहब, कुछ परेशान नजर आ रहे हो, सर को हात क्यों लगाए बैठे हो. खरं पाहिलं तर मी तसा अस्वस्थ वगैरे काही नव्हतो, पण कसं काय माहिती माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले. हाँ इलियास भाई, कुछ समझ में नहीं आता. क्या सर? यही कि कौन आदमी कैसा है, किस पर यकीन करना किस पर नहीं, कुछ समझ में नहीं आता. कैसे समझना चाहिए. तर यावर इलियास म्हणाला,
ऐसा समझने की कोशिश भी मत करिए सर, क्योंकि ऐसा समझेगा भी नहीं। फिर कौन आदमी कैसा है ये समझने के लिए दो बातें करनी पड़ती है। एक तो उसके साथ पैसों का व्यवहार करो, नहीं तो उसके साथ लंबे सफर पर चले जाओ, तभी पता चलता है कि कौन आदमी कैसा है। वैसे आप किसी को भी रोज मिलते हो, साथ में चाय पीते हो, कभी खाना भी खा लेते हो, कितना भी हंसी मजाक की या फिर सीरियस बातें होती हो, तब भी आपको पता नहीं चलेगा कि वो आदमी की नीयत कैसी है। उसकी असली पहचान तो इन दो बातों पर ही पता चलेगी। त्याचं बोलणं अजून संपलं देखील नव्हतं आणि माझ्या डोळ्यासमोर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनात घडून गेलेले अनेक प्रसंग आठवून गेले. लक्षात आलं की इलियास सहज बोलता बोलता जीवनातील किती महत्वाचं सत्य सांगून गेला. एखाद्याशी आपण पैशाचा व्यवहार केला, समजा वर्षभरासाठी पैसे दिले किंवा घेतले आणि वर्षभरानंतर ते एक रकमी परत द्यायचं असं ठरलं. एका वर्षभरानंतर ठरल्याप्रमाणे देण्या घेण्याचा व्यवहार पूर्ण होतो असं घडलं तर इलियासच्या फिलॉसॉफीप्रमाणे तो माणूस चांगल्या वृत्तीचा किंवा भरोसेमंद इंसान. दुसरी शक्यता, वर्ष उलटून गेलं तरी तो माणूस पैसे देण्याचं नाव देखील काढत नाही, तर गेला बाजार, अरे मी वर्षभरात पैसे परत देतो असं म्हणालो होतो, परंतु अमुक अडचणींमुळे अजून 6 महिने लागतील, काही प्रॉब्लेम नाही ना, असं म्हणणाऱ्या लोकांची संख्याही कमी नाही. त्याच्या या बेजबाबदार पद्धतीने वागण्याच्या वृत्तीवरून माणूस ओळखायला आला. आपल्याला रोज भेटणारा, गप्पा गोष्टी करणारा, त्याला तर मी जवळचा माणूस समजत होतो. किती जवळचा आहे असं वाटत असला तरी त्याच्याशी आजपर्यंत पैशांचा व्यवहार झाला नव्हता आणि त्यामुळे इलियासच्या भाषेत पैसों का व्यवहार किए बगैर आदमी समजता नाही हे खरं वाटून गेलं. बऱ्याचदा तोपर्यंत उशीर झालेला असतो. कधी कधी माणूस ओळखायला आपल्याला इतका उशीर लागला हा एक धक्काही असू शकतो. अशा घटनांचा पुढील संबंधांवर परिणाम न झाला तरच नवल. मित्र, परिस्थितीची नेमकी खोच अशा पद्धतीने लक्षात येणं थोडं सुदैवाचाच भाग असतो बरं का. सरांच्या वाजवी या दुसऱ्या लेखामध्येही जीवनाकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन त्यांनी अगदी वाजवी पद्धतीने मांडला आहे. सर लिहितात, मला वाजवी हा शब्द फार आवडतो. तो सगळ्यांना आवडला पाहिजे असा माझा आग्रह देखील असतो. जीवनामध्ये सगळं काही वाजवी असलं पाहिजे, ना कमी ना जास्त, तर जीवन जगण्यात खरी मजा आहे असं माझं ठाम मत आहे. जीवनातल्या असंख्य पैलूंच्या बाबतीत वाजवी या गुणधर्माच्या दृष्टिकोनातून पाहून याची प्रचिती आपल्याला येऊ शकते. काही महत्वाच्या संदर्भात मी काय म्हणतोय ते आजमावून बघू. समजा भाजीमध्ये मीठ वाजवीपेक्षा जास्त झालं तर आपण भाजी खाऊ शकू का? नाही. आणि कमी असेल तर तरीही उत्तर नाहीच. बेचव भाजी कशी खाणार, नाही का? भाजी पोळीचा पहिला घास घेतल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं आणि तोंडातून शब्द बाहेर पडतात, अरे वा, एक नंबर. कारण भाजीत तिखट, मीठ, मसाला एकदम वाजवी प्रमाणात आहे, ना कमी ना जास्त. या उदाहरणाचा उपयोग कुठेही करून पहा आणि जीवनाची मजा घ्या. जीवनात सर्व काही वाजवी पाहिजे. याचा अर्थ कशाचाही अतिरेक नको. पैसा देखील वाजवीपेक्षा जास्त नको. प्रत्येकाच्या जीवनात पैशाला अनन्यसाधारण महत्व आणि तो असावा देखील. पैसा देखील वाजवीपेक्षा जास्त झाला की डोकेदुखी वाढते आणि कमी असेल तर विचारायलाच नको. कामाच्या बाबतीतही तेच. कुणी जर दिवस रात्र काम करीत असेल तर तेही योग्य नाही. तब्येतीवर परिणाम होऊ शकतो आणि अजिबात काम न करण्याचं तर समर्थन होऊच शकत नाही. कामाच्या वेळेस रगडून काम करायचं आणि आरामाच्या वेळेस बिनधास्त आराम करायचा, म्हणजे मामला एकदम फिट असतो. अतिरेक कशाचाच नको. सगळं काही वाजवी पाहिजे. प्रेमाच्या बाबतीत देखील तेच म्हणता येईल. आपण कुणावर तरी प्रेम करावं, तसंच कुणीतरी आपल्यावर प्रेम करावं असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रेमाशिवाय तर जगातलं कोणतंच नातं टिकून राहू शकत नाही. मान्य, पण प्रेमाचा देखील अतिरेक नको, नाही तर प्यार के साईड इफेक्ट्स व्हायला फारसा वेळ लागत नाही. महाभारतातील धृतराष्ट्राकडे पहा. तो तर डबल आंधळा, दृष्टीने आणि पुत्रप्रेमाने. प्रेमाचा अतिरेक झाला म्हणजे स्वतःचं तर वाटोळं होतंच, पण सोबतच्या अनेक लोकांचं वाटोळं होऊ शकतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धृतराष्ट्र.
बायकोवर देखील जास्त प्रेम करून बघा बरं, लगेचच तिला शंका येईल. सर म्हणतात, एखाद्याच्या जीवनात जर अडचणींचं आणि आनंदाच्या क्षणांचं प्रमाण वाजवी असेल तर जीवन स्थिर राहतं. प्रत्येकाचं जीवन असं स्थिर असेलच असं नाही. सगळं काही वाजवी घडेलच असेही नाही. काही लोकांच्या जीवनात अडचणी, समस्या भरपूर आणि आनंदाचे क्षण खूपच कमी असतात. या उलट काही लोकांच्या जीवनात समस्या, अडचणी खूपच कमी आणि आनंदाचे क्षण भरपूर. अशा टोकाच्या परिस्थितीत माणसाचं आयुष्य भरकटू शकतं. नेहमी अडचणी, दुःखाचा सामना करावा लागत असल्यामुळे त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन इतर वाजवी लोकांसारखा नसतो. एकतर त्याच्या हातून काहीतरी भव्य दिव्य घडू शकतं किंवा त्याचं आयुष्य बर्बाद देखील होऊ शकतं. आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य घडावं किंवा आयुष्य बर्बाद व्हावं यासाठी बऱ्याचदा अडचणी किंवा आनंदाच्या क्षणाचे गैरवाजवी प्रमाण कारणीभूत ठरू शकते. अन्यथा सर्व काही वाजवी म्हणजे सगळं काही स्थिर. मित्र, खरं आहे ना? मला तर सरांचा हा दृष्टिकोन अगदी वाजवी वाटला. आणि तुम्हाला? यानंतरचा लेख आहे एकमेकांसोबत रमणे. हा विषय अगदी आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेल्या नातेसंबंधाच्या गुंत्यावर सहज भाष्य करतो. नेमके मुद्दे उकलतो. सर लिहितात, माणसाला कंपनी ही लागते. एखादा माणूस कितीही एकलकोंडा आहे असं म्हटलं तरी त्याला देखील सोबत ही लागतेच. त्याच्या सोबत असणाऱ्यांची संख्या कमी किंवा खूप कमी असू शकते, पण अजिबातच नसते असा माणूस विरळ. उसका मेरा जमता नहीं इसलिए मैं उसके साथ ज्यादा रहता नहीं असं का व्हावं? आणि एखाद्या माणसाशी खूप जमतं असं तरी का होत असावं? एखाद्या व्यक्तीसोबत 5-10 मिनिटातच आपल्याला त्याची कंपनी बोर व्हायला लागते आणि एखाद्यासोबत तासनतास गप्पा मारून देखील एखाद्या विषयावर बोलायचं राहूनच गेलं असं वाटत असतं. पोट भरत नाही. रक्ताचं नातं असलेल्या लोकांमध्ये दुरावा आणि ज्याचं किंवा जिचं आपलं काहीही नातं नाही, रक्तसंबंध नाही, त्यांना आपण सोडत नाही किंवा ते आपल्याला सोडत नाहीत. असं का? याचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी केला आहे. बघा पटतंय का? नातं कोणतंही असो, अगदी जन्म दिलेल्या आईवडिलांपासून अनेक वर्षाच्या वैवाहिक जोडीदारासहित सासू, सून, काका, पुतण्या, मामा, भाचे, मित्र, मैत्रिणी सर्वांशी संबंध आहेत. नातं देखील आहे, पण एखादंच नातं दृढ होतं आणि दुसरं होत नाही. आपण एखाद्या सोबत किती रमतो किंवा रमत नाही यावरच सारं काही अवलंबून असतं. आपल्या जन्मदात्या आई वडिलांच्या कंपनीत देखील काही लोक रमत नाहीत, तर काही ठिकाणी आई वडील, मुलगा मुलगी हेच नातं अगदी मैत्रीपूर्ण असल्याचं आपण पाहतो. मी एखाद्याच्या कंपनीत किंवा कुणी एखादा माझ्या कंपनीत केव्हा रमेल? जेव्हा त्याचे किंवा तिचे आणि माझे इंटरेस्टचे किंवा आवडीचे विषय सारखे असतील तर. आवडीचे विषय सारखे नसतील तर एकमेकांसोबत राहणं खूप अवघड जातं. एकमेकांमध्ये रमण्यासाठीची पूर्व अट म्हणजे त्या दोन व्यक्तींचा इंटरेस्ट कॉमन असणं. पती पत्नीच्या नात्यात देखील बघा, इंटरेस्टचे विषय वेगळे असतील तर ते एकमेकांना ऍडजस्ट करून अनेक वर्ष संसार करतील, सोबत राहतील. सगळं काही रूढ अर्थाने व्यवस्थित होईल, पण एकमेकांमध्ये रमणार नाहीत, किंबहुना एकमेकांना मिस करणार नाहीत. नवरा बायको एकमेकांसोबत अनेक वर्ष राहतात, पण एकमेकांच्या कंपनीत रमतीलच असं नाही. किंबहुना एकमेकांची कंपनी न एन्जॉय करणारी जोडपी संख्येने जास्त असावीत असं वाटतं. तुम्ही तुमच्या त्या अमुक मित्राबरोबर, त्या भावाबरोबर किंवा तमुक भाच्या बरोबर असता तेव्हा किती खळखळून हसत गप्पा मारत असता आणि माझ्यासोबत असताना मात्र अगदीच कामापुरतं बोलता आणि त्यातही चिडचिड होतेच, असं सर्वसामान्यपणे बायको नवऱ्याला म्हणत असते. नवऱ्याची पण आपल्या बायकोबद्दल अशी तक्रार असू शकते. एरवी रोजच्या दैनंदिन कामाचा सपाटा एवढा असतो की नवरा बायकोला एकमेकांना वेळ देता येत नाही. ते ठीक आहे, पण तेच जोडपं एखाद्या लांबच्या प्रवासाला निघालं असताना वेळ असूनही गप्पा मारत बसेल असं नाही. नवरा बऱ्याचदा पुस्तकात डोकं घालून बसलेला आणि बायको हेडफोन लावून मोबाईलवर काहीतरी पाहत किंवा ऐकत असते.
किंवा दोघेही आपापल्या मोबाईलमध्ये मग्न. सर्वसामान्यपणे नवरा बायको एकमेकात न रमण्याचं आणि इतरांसोबत रमण्याचं मला लक्षात आलेलं कारण असं की त्यांच्या आपसातल्या बोलण्यातला बराच वेळ हा संसाराशी संबंधित नाही म्हटलं तरी बोर विषयावर बोलण्यातच जास्ती जातो. उदाहरणार्थ संसारासाठी लागणाऱ्या जमा खर्चाचा किंवा बचतीचा विषय, मुलांचं करिअर, सासर माहेरच्यांचं लोकांचं न पटणारं वागणं बोलणं आणि त्यामुळे होणारा मनस्ताप असे अपरिहार्य पण त्रासदायक विषय असतात. या विषयावर बोलताना एकमेकात रमणे हा प्रकार नसतो. तिसऱ्या व्यक्तीसोबत गप्पा मारताना हे बोर विषय अर्थातच नसतात. उलट ज्या विषयांचा आपल्या रोजमर्रा या जिंदगीशी काहीही संबंध नाही अशा भारतीय राजकारण, हिंदी सिनेमा, क्रिकेट यासारख्या कॉमन इंटरेस्टच्या विषयात रस असणाऱ्यांशी गप्पा होताना हसणं खिदळणं होतं. दोन व्यक्ती मग त्या कोणीही असो, त्या दोघांच्या भेटण्याने जर एकमेकांची कोणत्याही अर्थाने वाढ, विकास किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रोथ असं म्हणतो ते होत असेल तर ती माणसं एकमेकांमध्ये रमतात. ही ग्रोथ एकत्र व्यापार करून पैसे कमावण्यासाठी, ज्ञान संवर्धनात एखादं कौशल्य अवगत करण्यात, प्रसिद्धी मिळविण्यासाठी वगैरे कोणत्याही कारणासाठी असू शकते. नवरा बायकोच्या सहजीवनाच्या प्रवासात एकमेकांच्या व्यक्तिमत्वात ग्रोथ होण्याची संधी असते. त्याचा उपयोग दोघांनी करून घेण्याचं ठरवलं तर रोजच्या संसारात बोर विषय हाताळत ते एकमेकांमध्ये रमू शकतात. प्रॉब्लेम हा आहे की त्या नवरा बायकोला या ग्रोथ या संकल्पनेची जाणीव असली पाहिजे. बहुतेक पती पत्नी एकमेकांमध्ये न रमता इतरांच्या कंपनीत का रमतात याचं मी केलेलं विश्लेषण बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं? हा विषय जिव्हाळ्याचा आहे आणि म्हणूनच त्याच्या मुळाशी गेलो तर मला हे असं आढळलं. असो मित्रहो, या मुद्द्यावर तुम्हाला तुमचा दृष्टिकोन जर व्यक्त करायचा असेल ना तर तसे लिहा नक्की. मनुष्य स्वभावाचे किती बारकावे टिपले आहेत ना सरांनी. नेमकं निरीक्षण आहे अगदी. आत्नोरकर सरांनी लिहिलेला प्रत्येक लेख मनातल्या विचारांना चालना देतो, बोलतं करतो. एकंदरीत या शृंखलेचं नाव आहे ना पटलं तर घ्या. तसं मला तर हे सारं पटलं, पण तुमचं काय? जर तुम्हालाही हे सारं पटलं असेल ना तर मला ते नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह किंवा पुन्हा एकदा छानशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या लेख शृंखलेविषयी चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.